काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईकांवर गंभीर आरोप केला आहे। धाराशिवमधील तामलवाडी टोलनाक्याजवळील दुकानं, हॉटेल्स आणि शौचालयांवर बुलडोझर चालवण्याचे आदेश देण्यात आले आणि याच परिसरात पालकमंत्र्यांच्या 20 एकर जमिनीवर रिसॉर्टचं काम सुरू असून स्वतःच्या रिसॉर्टचा रस्ता मोकळा करण्यासाठी गरिबांचा रोजगार आणि शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त केल्या जात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला। या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही केलेली आहे। तर हर्षवर्धन सपकाळ यांनी नेमकं काय ट्विट केलंय पहा। पालकमंत्री प्रताप सरनाईकांचा विकास नेमका कोणासाठी? तामलवाडी टोलनाक्याजवळ दुकानं, हॉटेलवर बुलडोझर चालवण्याचे आदेश। याच परिसरात पालकमंत्र्यांच्या रिसॉर्टचं काम सुरू आहे। रिसॉर्टचा रस्ता मोकळा करण्यासाठी गरिबाच्या पोटावर पाय, हाच का सोयीस्कर बुलडोझर न्याय? तर हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या आरोपांवर प्रताप सरनाईकांनी प्रतिक्रिया दिली आहे। याच तुळजापूर देवस्थानच्या परिसरामध्ये शेतीसाठी मी काही जमीन विकत घेतलेली आहे आणि मलाही असं वाटलं की नाही, मी जर तुळजाभवानी मंदिराच्या शेजारी जर राहिलो तर काय आल्यानंतर दर्शन घेण्यापूर्वी जर त्या ठिकाणी परिवारासह वास्तव्यास राहिलं तर मला त्या गोष्टीचा आनंद आहे। आणि तामलवाडीच्या ग्रामस्थांनी काही निवेदनं दिलेली आहेत, त्या निवेदनाच्या आधारे काही जर कारवाई करावी लागत असेल तर पालकमंत्री म्हणून मला जे अधिकार दिले त्या अधिकाराचा मी वापर करेन।